नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, उच्च न्यायालयाची भरतीच्या संदर्भात जाहिरात आलेली आहे। स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड दोन्ही जे आहेत ना, तर त्यांचे GR जे आहेत तर ते ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिश झालेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये ही जी जाहिरात आलेली आहे उच्च न्यायालयाची, यामध्ये पद कोणकोणती आहेत, त्यासाठी पात्रता काय आहेत, पगार काय मिळू शकतो आणि संदर्भात GR काय आहे, आपण टोटल माहिती पाहणार आहोत। फॉर्म भरायची शेवटची तारीख किती आहे, परीक्षा आहे की नाही ते देखील आपण पाहणार आहोत। ठीक आहे, चला तर तत्पूर्वी आपली ही एक TCS IBPS MPSC आणि उच्च न्यायालयाची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी ही संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या नोट्स संपूर्ण विषयाच्या ज्या आहेत ना, तर त्या बनवलेल्या आहेत। फक्त 49 रुपीजमध्ये आहे आणि यामध्ये आपलं करंट अफेअर जे आहे ते देखील आपण विशेष करून ॲड केलेलं आहे ना। आता ही जी जाहिरात आहे उच्च न्यायालयाची, यामध्ये तर कुठेही मला काय म्हणतात की लेखी परीक्षा जी आहे ना, तर त्याचे चिन्ह दिसलेले नाही आहेत। तरी पण मी तुमच्या समोर सगळं काही परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे काय नाही ते सगळं काही सांगतो। दोन या ठिकाणी आपल्याला जाहिराती दिसतात। आता ॲडव्हर्टिजमेंट बघा, हायकोर्ट ऑफ, जस्ट अ मिनिट। आता सगळ्यात अगोदर एक महत्त्वाचा विषय म्हणजे की या जाहिरातीमध्ये ना सध्या तरी कुठे तुम्हाला तारीख दिसलेली नाही आहे, पण आता यामध्ये तारीख कुठली असणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतो की शेवटची तारीख किती आहे ते देखील दाखवतो मी। ठीक आहे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे। ठीक आहे, हे बघा, हे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे। ठीक आहे, आता इथे त्यांनी सांगितलेलं 12 कॅन्डिडेट वेटिंग लिस्ट, 12 घेणार आहेत आणि जे 3 जे आहेत तर ते कसे असणार आहेत वेटिंग लिस्टमध्ये, म्हणजे 15 टोटल पोस्टसाठी काय आहे जागा आहे आणि पदाचं नाव आहे स्टेनोग्राफर। काय आहे? स्टेनोग्राफर। पेन चालू हो रे भावा, पेन चालू व्हायला काय प्रॉब्लेम आहे? नाही होतं का? बरं ठीक आहे, चला। स्टेनोग्राफर हायर ग्रेडच्या किती आहेत? 12 जागा आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 3 आहे। पेमेंट स्केल किती आहे पहा, S20चा आहे 56,000 100 ते 1,77,000 असं छान असं पद आहे। स्टेनोचे पद आहे, शॉर्ट हँड, टायपिंग, बस या दोनच परीक्षा आहे, लेखी परीक्षा तुम्हाला नाही आहे, हे सगळे याच्यामध्ये आहे। ठीक आहे, 12 आहे आणि ह्या 2 वर्षामध्ये किती 5 जे आहेत तर त्या वॅकंट पोस्ट येणार आहेत, म्हणजे अशा टोटल 12 आहे आणि वेटिंग लिस्ट तुमची किती 3, म्हणजे अशा 15 पदांसाठी ही होणार आहे। ठीक आहे, चला दुसरी जी जाहिरात आहे तर ती अगोदरची जी होती तर ती हायर ग्रेडसाठी होती। आता ही जी आहे, तुम्ही म्हणणार सर याच्यावर तारीख कुठे आहे, तारीख कुठे ते दाखवतो, खाली दाखवतो, ताण नका घेऊ। ठीक आहे, ते ॲडव्हर्टिजमेंट, ठीक आहे, इथे बघा मी हे दोन्ही पण GR जे आहेत ना तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईन। स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड 4% काय आहे यामध्ये डिसेबिलिटीसाठी एक पोस्ट त्यांनी काय केलेली आहे रिझर्व ठेवलेली आहे। 7 आणि 6 13 अशा 13 जागा आहेत। सिलेक्शन लिस्ट 12चं होणार आणि वेटिंग लिस्ट जी आहे तर ती 3ची होणार। इथे एक जे पद आहे तर ते रिझर्व केलेलं आहे। S18चं पद आहे, किती S18चं आहे, अगोदरच्या याच्यात किती होतं S20चं होतं। ठीक आहे, S20चं आहे 1,77,000 पर्यंत पगार होती। S18चं पद आहे 49,100 ते 1,55,800 पर्यंत एवढं याच्यामध्ये आहे। ठीक आहे, आता यामध्ये एलिजिबिलिटी काय आहे, एलिजिबिलिटी जी आहे तर तुमचं ते ग्रॅज्युएशन असायला पाहिजे। ठीक आहे, आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा स्टेनोग्राफीमध्ये असायला पाहिजे। बघा या इथे लिहिलेलं आहे एक्सपिरियन्स इन स्टेनोग्राफी, शॉर्ट हँड वगैरे जे आहेत ना तर ते तुमचं असायला पाहिजे। ठीक आहे, ज्यांना अनुभव आहे त्यांनाच घेणार आहेत, म्हणून यासाठी लेखी परीक्षा जी आहे तर ती ठेवलेली नाही। आता या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती कशी होणार आहे। कुठे गेलं 4थं पेज, थांबा। यांचे जे आहेत ना तर ते खूप अवघड असतात। हां बघा, एक्झामिनेशन शॅल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग 3 पार्ट्स। एक्झामिनेशनमध्ये फक्त 3 पार्ट असणार आहे। पहिला कुठला आहे, शॉर्ट हँड टेस्ट, 40 मार्काची तुमची काय होणार आहे, शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे। श्रुतलेखन, शॉर्ट हँड जे बोललेले आहे ते तुम्ही किती फास्ट लिहू शकता। ठीक आहे, तर ते शॉर्ट हँडची तुमची 40 मार्काची होणार, 400 वर्ड असणार आहेत आणि 25 मिनिटाचा त्यासाठी वेळ असणार आहे। ॲक्युरसी आणि स्पीड तुमची शॉर्ट हँडची चेक केलं जाणार आहे। 40 मार्कच ते झालं। 40 मार्काचं तुमचं काय असणार आहे, टायपिंग असणार आहे, ज्यामध्ये 400 वर्ड तुम्हाला 10 मिनिटात टाईप करायचे आहेत इंग्लिशमध्ये। ठीक आहे, इंग्लिशमध्ये। ठीक आहे, त्याच्यात सुद्धा तुमची काय स्पीड आणि ॲक्युरसी चेक केले जाईल। आणि तिसरा पार्ट जो आहे तो आहे वायवा वोसी। ठीक आहे, म्हणजे मुलाखत तुमची 20 मार्काची असणार आहे। 20 मार्काचे मुलाखत, 40 मार्काचा शॉर्ट हँड, 40 मार्काची टायपिंग। 3 वर्षाचा अनुभव असेल तरच तुम्ही याला करू शकता, पात्र करू शकता, यासाठी कसलीही परीक्षा नाही आहे। ठीक आहे ना, आता वेबसाईटवरती bombay high court.nic याच्यावरती काय आहे की याचं आलेलं आहे। ठीक आहे,
फीस बघा याची 500 रुपये आहे आणि याची देखील मला वाटतं एका याची काही 1000 रुपये का काहीतरी आहे. हा, याची 1000 रुपये आहे. हायर ग्रेड आहे त्यांची 1000 रुपये आहे. इथं बघून घ्या. ठीक आहे, इथं 1000 रुपये आहे. आणि याच्यासाठी आता तुम्हाला राहिला प्रश्न, सर ही जाहिरात खरोखर आहे का 2023ची आहे का 2024ची आहे, फॉर्म भरणं चालू आहे का? तर बघा, कॅन्डिडेट शाल ओपन सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन ओनली इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट थ्रू द बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट. बॉम्बे हायकोर्टच्या या वेबसाईटवरती जायचं आहे आणि 27/10/2025 27 तारखेपासून ही म्हणजे कालपासून ही जाहिरात सुरू झालेली आहे आणि क्लोज कधी होणार 10 तारखेच्या नोव्हेंबरपर्यंत. ठीक आहे, नोव्हेंबर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत ही चालू असणार आहे. टू अवॉइड द लास्ट मिनिट रश कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू सबमिट द ॲप्लिकेशन वेल इन ॲडव्हान्स. सरळ सांगितलेलं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका, आमची वेबसाईट कधीही हँग होऊ शकते किंवा काही होऊ शकते. तर त्यामुळे ही जी जाहिरात आहे तर ही 2025च्या आपल्या नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत आहे, भरू शकता. हायर ग्रेडची झाली, लोअर ग्रेडची देखील दाखवतो बघा. लोअर ग्रेडची पण 30 आहे. ठीक आहे, तर एकंदरीत ही जवळपास 30 ते 35 पदासाठी चांगली जाहिरात आहे. जर तुम्ही या पदासाठी तयारी करत असाल तर नक्की खाली काही कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल तर ते विचारू शकता. महत्त्वाची गोष्ट की हे जे 2228 पद आहेत त्याच्या व्यतिरिक्त ही आलेली जाहिरात आहे. ती 2228 पदांची जाहिरात आहे, ती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. नक्की या बातमीला शेअर करा. ठीक आहे, जे विद्यार्थी असतील त्यांना मदत होईल. अँड येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.